माणूस कधीही जिंकू शकत नाही हे राजेश मात्रे बंटीदादा यांनी त्याला दिलासा दिला, आधारस्तंभ राहिले आणि आज किरण गुरुद्वान पुन्हा एकदा क्रिकेटच्या खेळामध्ये जीपी बॉयज चांगला बॉल होता ओव्हरपिच चा हा बॉल आपण पाहू शकाल आणि सरळ चेंडूला फेकून दिले प्रीतम परबच्या बॅट मधून संघर्षाचा आणि जबाबदारीचा षटकार 6 धावा। बॅट मधून विरूच्या अगेन्स्ट ऑन साइडला पुलचा फटका खुट्टप्याच्या चेंडूला कुणाल दादा पाटील स्टँडला सलामी देणारा हा दुसरा खणखणीत दर्जेदार षटकार 6। ऑन साइडला फटका तर छान आहे, क्लिअर होईल का? आणि या वेळेला नो बॉलचा इशारा आलेला आहे म्हणजे सोने पे सुहागा 1+6 मिळतील 7। पुन्हा एकदा पुलच्या फटक्या चेंडूला येऊन दिलं आणि आराम के साथ चेंडूला फेकून दिलंय। आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनासाठी महाग षटक पाहायला मिळालं, धावा खर्चिक झालेत या षटकामध्ये। संघाची धावसंख्या तब्बल 44, 2 षटकामध्ये धावा होत्या 16, या षटकामध्ये धावा आल्या त्या 28, म्हणजेच मयूर हेमाडे एक धाव जर आपण पाहिली असती तर त्याची बरोबरी केली असती, परंतु इथून वीरू बाबरे हे महागडे षटक प्रीतम परबच्या खेळीला खरोखरच या वेळेला सलाम असेल। मॅग्निफिसंट